पुढचा बॉल कव्हरच्या दिशेला खेळाडू त्या ठिकाणी आहेत आणि होते संतोष सक्सेना यांना देखील आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं कित्येक वेळा खेळताना. मात्र ज्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सचिन तेंडुलकर सरांबरोबर तामिळनाडू विरुद्ध त्यांची खेळी महत्वाची ठरली होती. आणि आता मात्र ग्लेन व्हाईटी इज ऑन फायर, लेजंड प्लेयर. याला तुम्ही पंकज पटेल, ग्लेन व्हाईटी दोघांनी मिळून जर 7-7 षटकार मारले तरी 7-7 14, 6-6 मारले 12, 72 असेच होणार. कॅल्क्युलेशन आवश्यक आहे. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या दानिश अजूनही करायचे आहेत 96. 4 ओव्हर मध्ये 96 म्हणजे 24 बॉल मध्ये 16 षटकार आवश्यक. ओवर टू यू सर. देखिए राजू, हम कहते हैं कि बाप से बेटा सवाई. बहुत अच्छी गेंदबाजी करे. देखिए कितना टॉस, लेकिन बहुत जल्दी पहचाना, गेंद को खेल दिया आकाश में, बाउंड्री लाइन के बाहर, सिक्सर. आता जर कॅल्क्युलेशन आपण 16चं पाहिलं तर 24 मधले तुम्हाला 16 षटकार, आता 20 बॉल मधले तुम्हाला अजून 15 षटकार खेचावे लागतील. आणि ग्लेन व्हाईटीला ॲज मच एज पॉसिबल ही हॅज टू टेक दी स्ट्राइक नाउ. ग्लेन व्हाईटी, मी यतीन केणी साहेबांना विनंती कर. सफल हुए ग्लेन और गेंद को देखा, मेरिट पर खेला है, गेंद सीधा कैमरे पर. कॉम्बॉक्स दिग्गज अवघड़े सब पूरी तरह से सब कुछ संभाल रहे, उन्हें सलाम किया. बहुत अच्छा शॉट, सिक्सर. आयुष जायसवाल, इन सभी का हार्दिक स्वागत. अंकित जायसवाल जी, अभिषेक जायसवाल जी, अरविंद जायसवाल जी और आयुष जायसवाल जी, आप सभी से मैं नम्र निवेदन के लिए भार्गव पाटिल गेंदबाजी करते हैं. ये गेंद बॉटम हैंड का बहुत अच्छा इस्तेमाल, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. ग्लेन यहां पर धमाका करते हुए क्या दिया, थोड़ा सा आगे आए, डाउन द ट्रैक आ गए, बॉटम हैंड का बहुत अच्छा इस्तेमाल किया, फास्ट खेला, फ्लैट खेला, बाउंड्री लाइन का बाहर फेंक दिया, सिक्सर. 37 स्कोर हो चुका है. नीलू जायसवाल साहेबांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मी नीलू जायसवाल जी, आप एक चांगला फटका, यस षटकार, पॉवरफुल हिट, सुंदर पुल. अजून 11 आवश्यक आहेत. कामगिरी ग्लेन व्हाईटीला करावी लागेल. कुठेतरी असं वाटलं पंकज पटेल 2-3 षटकार मारून गेले असते तरी चाललं असतं. मात्र मॅच अजूनही या सामन्यामध्ये गणित बदलू शकतं. 16 चेंडू आहेत, त्यातले किमान 10 तुम्हाला षटकार खेचावे लागतील. ग्लेन शॉर्ट बॉल समोर मारलेला, अजून एक नेत्रदीपक फटका, शॉट ऑफ द मॉर्निंग. दिस इज कॉल्ड ॲज ग्लेन व्हाईटी. सुंदर फटका सजवला, अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलाय. अजून 7 षटकार कंपल्सरी आवश्यक. मॅच इज ऑन. धावांची गरज आहे 49, चेंडू शिल्लक आहेत 10. एक बॉल पर लगता है कि बाप से बेटा सवाई, तो दूसरे बॉल पर लगता है बाप आखिर बाप होता है. ये तो चलते रहेगा इस मैच में. लेकिन जो संघर्ष चल रहा है, ग्लेन, अगर आप कांदिवली आए और ग्लेन की बैटिंग नहीं देखी तो आपने क्या देखा? क्या बात है. और ये 6 रन, क्या देखा आपने, कहा और ना जावा. जोरदार टाळ्या होत्या ग्लेन व्हाईटी साठी. व्हॉट अ इनिंग. ये बल्ला है ग्लेन व्हाईटी का, ये हल्ला है ग्लेन व्हाईटी का, ये रनों का गल्ला है ग्लेन व्हाईटी. रॉश व्हाईटी एक तरफ, ग्लेन व्हाईटी. 7 चेंडू 41 ची गरज. 2007 में 41 रन हमने देखा था भारत बनाम पाकिस्तान के बीच, जो पहला टाइम कभी नहीं हुआ है. पहली बार हो रहा है यहाँ पर. फिर से एक बार गेंद को खेल दिया है बहुत दूर. रनों का महापुर, सिक्सर. क्या बात है. धावांचा महापूर ओसंडलो तर पंकज पटेलचे 2 षटकार आले असते. एखादा षटकार जरी पंकज पटेल थॉमसने मारला असता तरी मॅचचं गणित बदललं असतं. 6 चेंडू, धावांची गरज 33. अंकित प्रत्येक बॉलवर षटकार मारण्यासाठी जाणार की स्ट्राईकला आणणार. याच मैदानावर रेकॉर्ड झालेला आहे. 3 चेंडू 3 षटकार. तो म्हणजेच प्रणय कोळीचा नॉर्थ स्टार चषक अंतिम 11 के लिए बहुत अच्छा खेला. बहुत अच्छा शॉट, यहाँ पर गेंद आएगी सीधे कॉम्बॉक्स में. 4 रन. नक्कीच. आणि मेहमूद 11 साठी ते खेळले, अल्ताफ 11 साठी, अल्ताफबाईंच्या टीम साठी देखील ते खेळलेले आहेत. आणि त्यावेळेस देखील मैदानावर असं टस्सनवालं क्रिकेट असायचं. मला आठवतंय ओरले मालाडला झालेल्या एका स्पर्धेमध्ये रायझिंग विरुद्ध अल्ताफ आणि जीक केलेली आपण पाहतोय. गोलंदाज तयार, गीतेश पंधेरे. शेवटची औपचारिकता बाकी. समोरच्या दिशेला खेळलेला फटका, खेळाडू आहे त्याच्या वरून बॉल चौकारासाठी.